5 वर्षापासून जवळपास मी दरवर्षी ॲग्रोव्हिजनला येतो आहे आणि विदर्भामध्ये डाळिंब लागवडीची सुरुवात करण्यामध्ये आमचं थोडंसं आहे योगदान. म्हणजे सुरुवातीला पंजाबराव कृषी विद्यापीठामध्ये डाळिंब या पिकाला मान्यताच नव्हती. म्हणजे विदर्भ रिजन करता डाळिंब हे पीक सजेस्टेडच नव्हतं. म्हणजे त्यांनी आपल्याला या पिकाची मान्यता दिली नव्हती. पण आमच्या एफर्टमुळे ह्या आता पंजाबराव कृषी विद्यापीठ किंवा विदर्भ एरियामध्ये सुद्धा जेवढ्या काही हॉर्टिकल्चरच्या स्कीम आहे याच्यामध्ये सुद्धा डाळिंब पिकाचा अंतर्भाव झालेला आहे. आणि आजच्या डेटला जे डाळिंबाचं ओरिजिन आहे म्हणजे सोलापूर, सांगोला किंवा नाशिक, मालेगाव ह्या भागामध्ये जवळपास 90% डाळिंबाचं कल्टिवेशन होतं. तर आज विदर्भसुद्धा डाळिंब प्रोडक्शनमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर अग्रेसर झालेला आहे. आणि आज नागपूरच्या आसपास बरेचसे कास्तकार आहेत की जे खूप मोठ्या प्रमाणात डाळिंबाचं उत्पादन घेत आहे. स्पेशली वाशिम जिल्ह्यामध्ये तर याचं उत्पादन खूप जास्ती झालेलं आहे. एक जे महाराष्ट्रामध्ये सगळे डाळिंब उत्पादनाकरता ज्यांना सगळ्यात अवॉर्ड मिळाले आहेत राऊत साहेब म्हणून, त्यांचं जवळपास 36 एकर डाळिंब आहे. आणि बरेचसे कास्तकार आहेत त्यांचं 20 ते 25 एकर डाळिंब इथे आहे. एक आपण जनरल डाळिंब पिकाबद्दल थोडीशी माहिती देऊ की या पिकाचं महत्त्व काय आहे आणि मग तुम्हाला कल्टिवेशनपासून सगळे डिटेल इन्फॉर्मेशन देऊ आपण. तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे खूप हार्डी पीक आहे. हार्डी पीक म्हणजे कोणत्याही वातावरणामध्ये डाळिंब हे पीक उत्पादन देऊ शकतं. म्हणजे आपण जर विचार केला तर साध्या काळ्या मातीपासून तर डोंगर माथ्यापर्यंत पुढच्या जर तुम्हाला काही स्लाईड्स दाखवले मी तर बघाल सगळ्या भागांमध्ये या डाळिंबाचं फार मोठ्या प्रमाणावर उत्पादन घेऊ शकतं. म्हणजे ही एक स्लाईड तुम्हाला याच्यासाठी दाखवतो आहे की कोणत्याही भागामध्ये ही स्लाईड बघितली तुम्ही किंवा ही स्लाईड बघितली तर तुम्हाला लक्षात येईल की ज्या भागांमध्ये ज्या जमिनींमध्ये इतर कोणतीही पिकं घेता येत नाही अशा जमिनींमध्ये आपण डाळिंबाचं उत्पादन घेतो आहे. आता हा जर फोटोग्राफ जर तुम्ही बघत असाल तर याच्यामध्ये जवळपास नुसतं डोंगर आहे. याच्यावर गवतसुद्धा चांगल्या प्रकारे उगवत नव्हतं. आणि अशा ठिकाणीसुद्धा आपण डाळिंबाची लागवड घेतलेली आहे. हे एक डोंगर पाथ्याचा भाग आहे. बघाल तुम्ही सरळ जर पाहत असाल तर इवन डोंगरावरसुद्धा झाडं झुडपं नाही आहेत. असं असतानासुद्धा आपण डाळिंबाचं उत्पादन घेतो आहे. हे पुन्हा काही वेगळे फोटोग्राफ दाखवतो आहे तुम्हाला. पहिल्या याच्यामध्ये तुम्ही बघत असाल जवळपास 80% दगडमाती आहे त्याच्यात. म्हणजे आपण दुसरे जे गोटाडी जमीन म्हणतो अशा जमिनींमध्ये आहे. खालचा जर फोटोग्राफ आहे हे जर बघत असाल तुम्ही की हे नुसते डोंगरमाथा आहे. हा जर फोटोग्राफ क्लिअर दिसत असेल तर जिथे चुनखडी आहे आपल्याकडे चुनखडीचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणावर आहे. आणि आपण नेहमी जेव्हा केव्हा संत्रा मोसंबीचा विचार करतो सगळेजण सांगतात बा चुनखडीची जमीन आहे याच्यात लावायचं की नाही. तर हे पाणी दिलेल्या भागामध्ये तुम्हाला दिसत असेल पूर्ण चुनखडीचा पांढरा लेअर झालेला आहे. अशा सगळ्या प्रकारच्या जमिनींमध्ये याचं प्रोडक्शन होऊन राहिलेलं आहे. तर याला म्हणतात खूप हार्डी क्रॉप आहे. हार्डी क्रॉप आहे म्हणजे प्रतिकारक्षम वातावरणातसुद्धा सहन करू शकतं. हे खूप थंडी, खूप गरमी, 45 डिग्री टेम्परेचर किंवा जिथे पाऊस नाही. या तुम्हाला नवल वाटेल की सांगोला जो भाग आहे सोलापूरजवळ एक सांगोला म्हणून एरिया आहे जिचं डाळिंब पूर्ण वर्ल्ड फेमस आहे. तिथे फक्त 150 mm पाऊस पडतो. म्हणजे नागपूरमध्ये एका दिवसात जो पाऊस पडतो तेवढं त्यांचं वर्षाचं रेनफॉल आहे. म्हणजे पूर्ण वर्षभरामध्ये 150 mm पाऊस पडूनसुद्धा तिथे मोठ्या प्रमाणावर डाळिंब उत्पादन घेतलं जात आहे. हे डाळिंब सोलापूर सांगली भागात जिथे घेत होते तिथे त्यांच्या भागामध्ये रब्बी ज्वारीशिवाय कोणतंही पीक नव्हतं. आणि रब्बी ज्वारीचं उत्पादन मॅक्झिमम पर एकर 5 ते 10 हजार रुपये होतं. अशा भागांमध्ये त्यांनी जवळपास 30 वर्षापूर्वी प्रभाकर चांदणे म्हणून होते त्यांनी डाळिंब इंट्रोड्यूस केलं. आणि त्याच्यानंतर डाळिंबामार्फत म्हणजे अतिशयोक्ती सांगायला नाही म्हणजे 5 ते 10 लाखापर्यंत पर एकर प्रोडक्शन घेतात आहे ते. म्हणजे तुम्ही त्या भागात जर गेले तर 2 प्रकारचे कास्तकार दिसतात. एक डाळिंब उत्पादक जे खूप श्रीमंत आहेत आणि जे डाळिंबवाले नाही आहेत किंवा ऊसवाले नाही आहे. म्हणजे जिथे जिथे कॅनॉल इरिगेशन गेलं आहे तिथे ऊसाचं प्रोडक्शन आहे. आणि बाकी जे मजूर आहे ते अक्षरशः कोरडवाहूवाले आहेत. अक्कलकोट एरियामध्ये वगैरे जाल तुम्ही तिथे शेतकऱ्यांना अतिशय दुर्भिक्ष आहे. म्हणजे पाणीच नसल्यामुळे प्यायलाच पाणी नाही त्यामुळे प्रोडक्शन होत नाही. आणि त्याच्यानंतर दुसरी एक अशी गोष्ट आहे की स्मॉल होल्डिंगवाल्यांकरता आता आपण जे बोलतो किंवा आता अल्पभूधारक शेतकऱ्यांचं प्रमाण खूप वाढलं आहे. म्हणजे पहिले जसं 10 एकर 20 एकर जमीन राहत होती आता राहिली नाही. बरेच शेतकऱ्यांच्या वाटण्या झालेल्या आहेत. आणि अशा परिस्थितींमध्ये त्यांच्याजवळ हार्डली 2 ते 3 एकर प्रोडक्शन आहे. अशा शेतकऱ्यांनीसुद्धा जर फक्त 1 एकर जर डाळिंब चांगल्या प्रकारे लावून मॅनेज केलं तर इतर कोणत्याही 20 एकरामध्ये जेवढं उत्पादन निघू शकतं तेवढं उत्पादन तो डाळिंब पिकामार्फत घेऊ शकतो. 1 एकर डाळिंबाचं उत्पादन आणि 10 एकर आपण सोयाबीन, उडीद, मूग, बाजरा हे जे पिकं घेतो याचं उत्पादन जर कॉस्ट ऑफ प्रोडक्शन आणि प्रॉफिट काढलं तर सारखं पडेल. फक्त डाळिंबाचं एक विशेष आहे की त्याच्याकडे तुम्हाला अब्सेंटी फार्मर किंवा
कारण मार्केटिंगनुसार जे क्वालिटी प्रोड्यूस जर तुम्ही केलं तरच तुम्हाला डाळिंबाला भाव मिळेल आहे. आणि जर तुमची आजच्या मार्केटमध्ये क्वालिटी जर नसेल, म्हणजे डाळिंबावर जर 4 जरी डाग असतील आणि व्यापाराजवळ गेले तर तुम्हाला घेणार नाहीत ते. म्हणजे जिथे 150 रुपये किंवा 100 रुपये किलो डाळिंबाला भाव मिळायला पाहिजे, तिथे जर डाळिंबावर 4 डाग पडले तर तोच भाव तुमचा 30 रुपयावर येऊन पोचेल. तर त्यामुळे तुम्ही 1 एकर डाळिंब करा, 2 एकर करा, मॅक्झिमम 2 एकर करा, पण ते जर खूप चांगल्या प्रकारे जर उत्पादन केलं, म्हणजे स्मॉल होल्डिंग जे शेतकरी आहे अल्पभूधारक, त्यांच्याकरता हे सुद्धा खूप चांगलं पीक आहे. आणि एक्सपोर्ट क्वालिटी आहे. एक्सपोर्ट युरोप, अमेरिकनमध्ये आणि सगळ्यात मोठं मार्केट आपलं अरब कंट्रीज जे आहे, त्यांना डाळिंबाचं खूपच मार्केट पाहिजे, त्यांना डाळिंब पाहिजेत प्रत्येक गोष्टीकरता. तर मार्केटिंगचा डाळिंबामध्ये प्रॉब्लेम नाही आहे. आणि खूप मोठ्या प्रमाणावर जसं संत्र्याचं खूप प्रोडक्शन झालं, आपले भाव कोसळतात. डाळिंबाचा तो प्रॉब्लेम नाही आहे. डाळिंब हार्वेस्ट केल्यानंतर जवळपास 20 ते 25 दिवस विदाऊट एनी कोल्ड स्टोरेज किंवा आपल्या नॉर्मल कंडिशनमध्ये डाळिंब टिकू शकतं. तुम्हाला जाणवत असेल, आपण घरी घेऊन आल्यावर सुद्धा 10 ते 20 दिवस डाळिंबाला काहीही होत नाही. तर अशा परिस्थितीमध्ये डाळिंबसुद्धा टिकवून ठेवू शकतो. आपल्याला खूप कोल्ड स्टोरेजची गरज नाही आहे. आणि एक्सपोर्ट पोटेन्शियल खूप आहे. म्हणजे युरोपियन मार्केटमध्ये याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं आजकाल काय झालं आहे की हार्ट प्रॉब्लेम वाढल्यामुळे अँटीऑक्सिडंट प्रॉपर्टी ज्या फळांमध्ये असतील त्या फळाला खूप डिमांड आहे. तर सगळ्यात रिच अँटीऑक्सिडंट प्रॉपर्टी जर कोणात असतील ते आहे डाळिंबामध्ये. आणि त्यामुळे मोठे लोक किंवा मॉलमध्ये गेले तर 100 रुपये किलो, 150 रुपये किलोच्या डाळिंब कोणी विकत घेतं आणि खातात आहे. तर अशा प्रमाणात असल्यामुळे हे सगळ्या प्रकारेच आहे. त्याच्यानंतर याच्या प्रत्येक डाळिंब हे पहिले जशी एक म्हण होती की 100 बिमार एक अनार म्हणून म्हण होती. म्हणजे 100 प्रकारच्या बिमारीवर अनाराचा उपयोग होईल. तुमच्या साध्या सर्दी खोकल्यापासून तर कॅन्सरपर्यंत डाळिंबाचा उपयोग होत असल्याचे रेफरन्सेस आहे आपल्याला. म्हणजे फक्त सांगोवांगी नाही आहे, आयुर्वेदापासूनच आहे. आजच्यासुद्धा सायंटिफिक पब्लिकेशन्स आहे त्याच्यात. सर्दी खोकल्यापासून तर कॅन्सरपर्यंत प्रत्येक ठिकाणी डाळिंबाचा प्रत्येक पार्ट, म्हणजे डाळिंबाची साल असू द्या त्याच्यापासून टॅनिन बनतं, डाळिंबाचं एरिलपासून ज्यूस बनतात, डाळिंबाच्या बियांचं जे तेल आहे त्याचं जवळपास 36,000 रुपये लिटर आहे. तर त्याच्या प्रत्येक भागाचं, लाकडाचं, खोडांचं, प्रत्येक गोष्टीचा, पानांचा उपयोग केला जातो. तर या झाडाचा कोणताही भाग वाया जात नाही. आज आपण NRC पोमोग्रेनेट गेलं तर त्यांनी पूर्ण प्रोसेसिंग युनिटच बनवलेली आहे. म्हणजे डाळिंब फळ टाकल्यानंतर पूर्ण तेल काढून सगळं युनिट एक प्रोसेसिंग केलेलं आहे. तर अशा प्रकारे त्याचप्रमाणे जैन इरिगेशनवाल्यांनी सुद्धा याचं प्रोसेसिंग युनिट बनवलेलं आहे. ज्यूस प्रोड्यूस बनवतात, त्याच्यात RTS बनवतात. आणि त्यामुळे मार्केटिंगचा प्रॉब्लेम नाही. किती मोठ्या प्रमाणावर जरी प्रोडक्शन झालं तरी याला मार्केटिंगचा प्रॉब्लेम नाही आहे. हे जर एरिया प्रोडक्शन केलं तर हे पूर्ण जगामध्ये सगळ्यात भारत टॉप 1मध्ये आहे. भारतामध्ये महाराष्ट्र टॉपवर आहे आणि महाराष्ट्रामध्ये सोलापूर डिस्ट्रिक्ट टॉपवर आहे आणि सांगोला डिस्ट्रिक्ट. त्याचप्रमाणे नाशिकमध्ये तुम्ही जर नाशिक भागात गेले तर मेन रोडनी जर गेले तर एका साईडला तुम्हाला द्राक्ष दिसतात आणि एक डोंगर माथ्याकडनं जी बॅक साईडची जमीन आहे, जी हलकी आणि डोंगराळ जमीन आहे, अशा ठिकाणी गेलं तर तुम्हाला डाळिंब दिसेल. म्हणजे तुम्ही त्या पर्वतावर जर उभे राहिले तर लेफ्ट साईडला डाळिंब दिसतील, राईट साईडला पूर्ण द्राक्ष दिसतील आहे. हे क्लायमेटचं सांगितलेलं आहे. आणि आपल्याला गरमी पाहिजे, हे तुम्हाला आत्ताच फोटोग्राफ दाखवले की जवळपास सगळ्या एरियामध्ये हे डाळिंब येतं. हे काही फोटोग्राफ दाखवलेले आहेत तुम्हाला. चुनखडीयुक्त जमिनीमध्ये सुद्धा चांगल्या प्रकारे डाळिंब येत आहे. आता एक जनरल जर बोलायला गेलं तर तुम्ही म्हणाल जर सगळ्या प्रकारच्या जमिनीत जर डाळिंब येत आहे तर मग आपल्या जमिनीची निवड किंवा या गोष्टी का महत्त्वाच्या आहेत. आता हा जर फोटोग्राफ बघत असाल तर हे सगळ्या फ्रूट क्रॉप का राहिलं आहे. आज जर बघितलं तर हा एक फोटोग्राफ सेकंड आणि थर्ड. आपल्या महाराष्ट्रामध्ये किंवा विदर्भामध्ये सर्वसाधारणपणे 3 प्रकारच्या जमिनी आढळतात. म्हणजे आपली चूक काय होऊन राहिली की आपण जमिनीची क्वालिटी बघतच नाही. बाजूच्या शेतकऱ्यांनी संत्रा लावला, आपण संत्रा लावतो. त्यांनी मोसंबी लावला, आपण मोसंबी लावतो. आपल्या जमिनीची क्वालिटी काय आहे याच्याकडे आपलं फार दुर्लक्ष आहे. आणि जमिनीचं सॉईल टेस्टिंग करतात हे स्टेट गव्हर्नमेंटवाले जेवढे आहे ते काय करतात, तुमचं नत्र, स्फुरद, पालाशचं टेस्टिंग करतात. जमिनीमध्ये नत्र किती आहे, स्फुरद किती आहे, पालाश किती आहे. तुम्ही 200-400 हजार रुपये खर्च करून सॉईल टेस्टिंगचा रिपोर्ट आणला आणि तुम्हाला सांगितलं नत्राची कमतरता आहे आणि झाडामध्ये तुम्ही 1 किलो युरिया टाकला की नत्राची कमतरता दूर झाली. म्हणजे तुम्ही जे महिनाभर मेहनत करून, म्हणजे माझं म्हणणं आहे की हे चेंजिंग प्रॉपर्टी आहेत. या बदलणाऱ्या प्रॉपर्टीवर जास्ती जोर देऊन राहिलो आपण. म्हणजे कोणत्याही स्कीममध्ये गेलं तर एक नियम झाला, एक कागद झाला आहे तो. आता सॉईल टेस्टिंग रिपोर्ट पाहिजे बा प्रत्येक गोष्टीला. अरे पण त्या सॉईल टेस्टिंग रिपोर्टचं महत्त्व काय आहे, कोणत्या प्रॉपर्टीवर आपण लक्ष द्यायला पाहिजे. आपण फळपिकाची जेव्हा केव्हा लागवड करतो, आपण सोयाबीन, उडीद, मूग करतो तर तिथे काय होतं की आपलं समजा चूक झाली, काही बा आपल्या जमिनीत येत नाही तर आपण ती दुरुस्त करू शकतो.
कोणतंही फ्रूट क्रॉप घ्या, संत्रा घ्या, मोसंबी घ्या, डाळिंब घ्या, हे जर आपण पीक लावत असाल तर ते एकदा लावल्यानंतर तुमचं चूक आहे की बरोबर आहे हे कळायला 5 वर्ष पाहिजे तुम्हाला. 5 वर्षानंतरच कळतं अरे यार आपली गडबड झाली, या जमिनीत आपण हे लावायला नव्हतं पाहिजे. पुन्हा दुसरी आपण चूक कशी करतो की जमीन फक्त सरफेस बघतो आपण. याच्यापुढे शेतकऱ्यांनी किंवा कोणतंही पीक घ्यायचं असेल तर व्हर्टिकल लेअर घ्या, म्हणजे खड्डा खोदा त्याच्यात. तुम्ही जर शेतीत काम करत असाल तर तुम्हाला आठवत असेल की उभा खड्डा खोदल्यानंतर किंवा आपण रोड साईडने गेलो तर साधं जमिनीचे कटिंग पाहिलं तर आपल्याला दिसेल की वेगवेगळे थर दिसतात तुम्हाला. एक काळा थर दिसतो, खाली मुरुम दिसतो, वरती माती दिसते, सगळ्यात वरच्या थरामध्ये काळा भाग दिसतो की जे ऑर्गॅनिक मॅटरमुळे थोडा काळसर झालेला राहतो. तर जे मुरमाच्या वरची जी जमीन आहे ती खरी जमीन. ती जमीन जर तुमची फक्त 30 सेंटीमीटर असेल तर अशा 30 सेंटीमीटर जमिनीमध्ये तुम्ही समजा कॉटन लावला, संत्रा लावला, मोसंबी लावला की ज्याची रूटिंग डेप म्हणजे त्याच्या मुळांची वाढ जवळपास 1 मीटरपर्यंत होते. आणि अशा जमिनींमध्ये जर तुम्ही 30 सेंटीमीटरच्या जमिनींमध्ये फ्रूट क्रॉप लावत असाल तर निश्चितच त्याची वाढ होणार नाही. आज आपण झाडं लावले आणि जगवले याला महत्त्व नाही आहे. आज शेतीचं असं झालेलं आहे की इनपुट कॉस्ट सगळ्या वाढलेल्या आहेत. म्हणजे पहिले असं परिस्थिती होती की बा शेती आहे त्याच्यामध्ये आपलं प्रॉफिट झालं नाही झालं तरी लॉस होत नव्हता. आज जर पाहिलं तर प्रत्येक शेतीमध्ये मेकनायझेशन झालेलं आहे. नांगरणी, वखरणी, इंटरकल्चर ऑपरेशन, पेरणी, सोईंग सगळं ट्रॅक्टरनी करतात आणि प्रत्येक गोष्टीला दर एकरी 10 ते 20 हजार खर्च आहे. म्हणजे शेती करत असाल तर तुम्ही 10 रुपये लावले जरी नाही तुम्ही तरी तुम्हाला त्याच्याशिवाय येणार नाही. म्हणजे कमर्शियल विचार करणं आवश्यक आहे तुम्हाला. तर तुम्ही फक्त संत्रा लावा, मोसंबी लावा, डाळिंब लावा तर सगळ्यात पहिले जमिनीचं टेस्टिंग करून घ्या. जमिनीचं टेस्टिंग म्हणजे नत्र स्फुरत पालाश टेस्ट करू नका. तुम्ही बघा की सगळ्यात पहिले तुमच्या जमिनीची खोली किती आहे. आता हे जसे 3 प्रकारच्या जमिनी दिसल्या, हा फोटोग्राफ क्वालिटी नाही आहे. हा जर उभा खोद घेतला तर तुम्हाला दिसेल फक्त 20 सेंटीमीटर फक्त माती याच्यात. तर अशा 20 सेंटीमीटर माती असणाऱ्या जमिनीमध्ये तुम्हाला काही घ्यायचं असेल तर मॅक्झिमम सोयाबीन येईल याच्यात किंवा बाजरा येईल आहे. याच्यात तुम्ही कॉटन लावलं तर परत व्यवस्थित ग्रोथ होणार नाही. फ्रूट क्रॉप लावले तर व्यवस्थित ग्रोथ होणार नाही. नंतर दुसऱ्या प्रकारची जमीन आहे ही जशी काळी माती आहे, वरच्या लेअरमध्ये जवळपास 45 ते 50 सेंटीमीटर म्हणजे 2 फूट काळी माती आहे, खाली मुरुम आहे. अशा जमिनींमध्ये कोणतेही फळ पीक लावा इन्क्लुडिंग डाळिंब तर तुम्हाला काही प्रॉब्लेम येणार नाही. याच्यामध्ये काय होतं की जवळपास काळी माती असल्यामुळे याची पाणी धारण क्षमता, अन्नद्रव्य धारण क्षमता ही भरपूर राहते. त्याचप्रमाणे आपल्या काळ्या मातीमध्ये जर सगळ्यात कोणता प्रॉब्लेम असेल म्हणजे याची अन्नद्रव्य आणि पाणी धारण क्षमता जी आहे ही जगामध्ये सगळ्यात बेस्ट आहे. याच्यात सगळा ड्रॉबॅक काय आहे आपल्या विदर्भाच्या किंवा मध्य भारतातल्या जमिनी जर घेतल्या ज्याला आपण ब्लॅक कॉटन सॉईल म्हणतो किंवा काळ्या मातीच्या जमिनी म्हणतो तर याच्यात सगळ्यात मोठा ड्रॉप आहे की याच्या फिजिकल प्रॉपर्टी म्हणजे या जमिनींमधनं पाण्याचा निचरा होत नाही. आणि जमिनीतून जर पाण्याचा निचरा होत नसेल तर तुमचे 90% प्रॉब्लेम फक्त म्हणजे वॉटर लॉगिंगमुळे किंवा पाण्याचा निचरा न झाल्यामुळे होतात. पाण्याचा निचरा झाला नाही तर तुम्ही खतं टाकली तर वाहून जातात. त्याला जर म्हणजे न्यूट्रिएंट अवेबिलिटी म्हणतात ती मार खाते. रूट ग्रोथ व्यवस्थित होत नाही. पाणी साचून राहिल्यामुळे मुळं कुजतात. या सगळ्या प्रॉब्लेम सगळ्या इवन तुम्ही संत्र्यात घ्या तुमचा फायटोथोरा जो डिसीज आहे त्याचं मेन कारण काय असेल तर तुमचं त्याच्यामध्ये वॉटर लॉगिंग होतं ब्लॅक सॉईलमध्ये. डाळिंबामध्ये किंवा संत्र्यामध्ये जर असेल तर त्याच्यामध्ये सुद्धा वॉटर लॉगिंग आहे म्हणजे मूळकूज होतं. मूळकूज झाले की रोगांचा प्रादुर्भाव होतो. त्यामुळे अशा जमिनींमध्ये लागवड करू नये. आणि एक तिसऱ्या प्रकारची जमीन आहे ही जर तुम्ही लेअर पाहत असाल तर काटोल, जलालखेडा या भागात जर तुम्ही गेले तर तुम्ही माती खोदत गेले तर जवळपास 5 फूट, 6 फूट, 7 फुटापर्यंत फक्त काळी माती दिसते तुम्हाला. काळी माती दिसते. अशा जमिनींमध्ये कोणत्याही प्रकारचं फळपीक लावू नये. म्हणजे मी डाळिंबाबद्दलच बोलत नाही आहे, कोणतेही फळपीक लावू नये. याच्यात सगळ्यात महत्त्वाचं कारण असं आहे की याच्यामध्ये जसं तुम्हाला सांगितलं रोगांचा प्रादुर्भाव होतो त्याचप्रमाणे सगळ्यात महत्त्वाचं आहे फ्लॉवरिंग. आजच्या डेटला आपण म्हणतो संत्र्यामध्ये फ्लॉवरिंग होत नाही, हस्तबहार येत नाही, आंबियाबहार येत नाही. याचं मुख्य कारण असं आहे की अशा प्रकारच्या खोल जमिनी जिथे 5 ते 6 फूट जमीन आहे याच्यात खालच्या भागामध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी साचलेलं राहतं. तर आपण जेव्हा भागांना ताण देतो म्हणजे तुम्ही डाळिंब जरी लावत असाल तर डाळिंबालासुद्धा फळ पकडायचे असेल तर तुम्हाला झाडाला ताण देणं आवश्यक आहे. संत्रा लावत असाल तर झाडाला ताण देणं आवश्यक आहे. कोणतंही पीक घ्या तुम्हाला फ्लॉवरिंग इंडक्शन आणि फ्रुटिंग जर घ्यायचं असेल, फळं घ्यायचे असतील तर झाडांना जेवढा चांगला ताण बसेल तेवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये त्याचं प्रोडक्शन होतं. कारण निसर्गाची एक प्रवृत्ती आहे म्हणजे माणसं घ्या, जनावरं घ्या किंवा पीक घ्या
याला कसं असतं की आतमध्ये मेटाबॉलिक प्रोसेस होतात आणि झाडांना जेव्हा ताण देतो आपण पाणी तोडून ताण देतो, तर झाडांमध्ये आतमध्ये सिग्नल जातं की आता आपण पाणी नसल्यामुळे झाड मरणार आहे. तर झाड जेव्हा त्याला सिग्नल जातं तर त्याची नैसर्गिक प्रवृत्ती असे की कोणताही प्राणी मात्र किंवा झाड मरायच्या आधी जास्तीत जास्त प्रोडक्शन करून मरायकडे त्याची वृत्ती असते. तर या झाडाच्या कॅपॅसिटीचा उपयोग आपण आपल्या स्वार्थाकरता करून त्याला ताण देतो आणि ताण दिल्यानंतर जेव्हा पाणी देतो, कारण आतमध्ये चेंजेस झालेले असतात आणि तुमचं फ्लॉवरिंग इंडक्शन मोठ्या प्रमाणात होतो. त्यामुळे संत्रा राहू दे, डाळिंब राहू द्या, डाळिंबसुद्धा लागवड करत असाल तर ताण देणं आवश्यक आहे. तर या जमिनींमध्ये ज्या 5 ते 6 फूट किंवा 10 फूट काळ्या मातीच्या जमिनी आहेत, अशा जमिनींमध्ये तुम्हाला झाडांना ताण बसत नाही. ताण बसल्या नसल्यामुळे तुमचं फ्लॉवरिंग होत नाही आणि तुम्ही बागेत गेले तर इतका आनंद वाटतो, अरे यार हिरवीगार बाग आहे, झाडं मस्त वाढलेले आहेत, एकदम म्हणजे मजा येऊन जाते की बाबा बाग बढिया आहे एकदम, पण त्याच्यात फ्रूट नाही आहेत. आणि काय होतं की आपण सांगतो की एखाद्याचं जर एखादी बाग येत असेल तर आपण मिसगाईड नाही करायचं त्याला. म्हणजे काही सांगते साहेब 10 फूट माझी खोल आहे जमीन, पण तशा ठिकाणी मस्त संत्रा आला म्हणतो, पण त्याचं 1 वर्ष संत्रा येतो 3 वर्ष त्याच्या खुशीत काढून घेतो तो. आम्ही जे रिसर्च करतो आम्ही जवळपास 10 वर्षाचा डाटा घेतो. 10 वर्षात 3दा संत्रा आला, 7वेळेस संत्रा नाही आला. याचा ॲव्हरेज झाला की त्याचे फ्रूट किती आले, 50-60 फ्रूट आले आणि 10 वर्ष तुम्हाला खर्च सारखाच लागून राहिला. तर अशा परिस्थितींमध्ये आपले शेतकरी आपापल्या इव्हन आपल्या बाजूच्या शेतकऱ्याला बरोबर गाईड करत नाही. म्हणजे त्यांनी संत्रा बाग लावली किंवा डाळिंब बाग लावली तर तो बाजूच्याला फक्त चांगल्याच गोष्टी सांगतो. फक्त गव्हर्नमेंट ऑफिसर आला म्हणजे समोरचा माणूस पाहून आपण फीडबॅक देतो त्याला. गव्हर्नमेंट ऑफिसर आले त्याला सांगतो आपण 100 प्रॉब्लेम सांगतो की हा प्रॉब्लेम आहे, तो प्रॉब्लेम आहे. तोच जर बाजूचा शेतकरी आला तर त्याला सांगतो की बढिया पीक आहे. त्याला काही प्रॉब्लेम म्हणजे ट्रू आपण फीडबॅक देतच नाही. तर अशा परिस्थितीमध्ये आपण खरं म्हणजे जे बाजूच्या शेतकऱ्याला तरी प्रॉपर फीडबॅक देणं आवश्यक आहे. तर अशा प्रकारच्या जमिनींमध्ये कोणत्याही प्रकारची फळबाग लावू नये. आणि माझं इच्छा सगळ्या शेतकऱ्यांना एकच सांगणं आहे की तुमच्याजवळ जर 10 एकर जमीन असेल तर 10 एकर जमिनीमध्ये 2 ते 3 एकर जमीन, जी जमीन हलकी आहे तुमची, म्हणजे आपण आपल्या इथे जर पाहिलं उंच सखल भागाच्या जमीन आहे, विदर्भामध्ये प्लेन जमिनी नाही आहेत. प्लेन जमिनी असेल त्यांच्याबद्दल बोलत नाही, इन जनरल बोलतो आहे की सगळ्यात हलकी जी जमीन असेल ती तुम्ही डाळिंबासाठी वापरा. त्याच्यापेक्षा थोडीशी भारी जमीन असेल ती लिंबासाठी वापरा. आणि जे भारीच्या जमिनी असेल त्याच्यात तुम्ही तुमचे जे रेग्युलर पिकं घेताय, सोयाबीन घेताय, ज्वारी घेताय, मूग घेताय, कापूस घेताय, ही पिकं घ्या. यामुळे काय होतं की तुम्हाला समजा पूर्ण तुम्ही एका पीकवर अवलंबून राहत नाही. 10 एकरपैकी 2 एकरावर खर्च करणंही परवडतं. बरेच शेतकरी काय करतात 20 एकर पूर्ण डाळिंब लावून देतात, 20 एकर संत्रा लावून देतात. याच्यामध्ये कॉस्ट ऑफ कल्टिवेशन खूप वाढून जाते. आपण 10-20, 2-4 लाख रुपये खर्च करून बसतो आणि 1 वर्ष जरी प्रोडक्शन नाही आलं काही कारणामुळे तर आपल्याला सेटबॅक भरपूर बसतो. त्यामुळे तुमच्याजवळ 10 एकर जमीन असेल तर तुम्ही 2 ते 3 एकर जमीन ही आहे ही फ्रूट क्रॉप करता वापरावी. आणि तुम्हाला सांगितलं आहे की तुम्ही हे करण्याऐवजी 4 लोकांचे सल्ले घ्या. सल्ले म्हणजे तुम्ही त्या आपलं जे कन्सल्टंट आले आहेत त्यांच्याकडून नका घेऊ, कारण आता जागोजागी कन्सल्टंट आहेत. ते तुम्हाला रोज सल्ला देतात, 1000 रुपये 2000 रुपये घेतात. तुम्ही जमिनीचा व्हर्टिकल लेअर घ्या, म्हणजे वरच्या थरापासून मुरूम लागत नाही तोपर्यंत खोदून 15-15 सेंटीमीटरची माती घेऊन या. ती माती पाहून तुम्हाला आम्ही सांगू शकतो की बा या जमीन कोणत्या फळपिकाकडे उपयुक्त आहे. हे ऑल इंडिया सॉईल सर्वे किंवा मी स्वतः नागपूरमध्ये आहे, माझा नंबर तुम्हाला देईन. तुम्ही कोणीही आले मला कधीही फोन करून विचारलं तरी मी सांगू शकतो तुम्हाला. तुमच्या जमिनीचं पूर्ण प्लॅनिंग करून देऊ शकतो किंवा फोनवरही सांगू शकतो. साधे तुम्ही 15-15 सेंटीमीटर लेअरची जर मातीचे लेअर घेऊन आले तरीसुद्धा तुम्हाला चांगल्या प्रकारे गायडन्स सांगू शकतो. तर हे अशा प्रकारच्या जमिनींमध्ये तुम्ही लागवड करणं आवश्यक आहे. हा एक खूप महत्त्वाचा आहे. म्हणजे आपण फळपिकाची जेव्हा केव्हा लागवड करतो हे आहे की तुमच्या जमिनीमध्ये मुळांचा हे किती आहे, फैलाव किती आहे. आता हा जर तुम्ही विचार करत असाल तर हे डाळिंबाच्या मुळांचा जो फैलाव आहे तर तुम्हाला आढळत असेल जवळपास 50 सेंटीमीटरपर्यंत मुळं आहे त्याच्यात. कोणत्याही झाडाला 2 प्रकारची मुळं असतं. एक असतं तंतुमूळ, ज्याला पांढरी मुळी केसमुळी म्हणतो. मॅक्झिमम शेतकरी किंवा जे बागायतदार आहे त्यांचा जोर आजकाल पांढरी मुळी वाढवण्यावर आहे. आणि दुसरं एक आहे सोटमूळ, जे जमिनीत 4 ते 5 फुटापर्यंत जातं. तर आपल्याला त्यामुळे अशी जास्ती महत्त्व नाही आहे. आपल्याला जी केसमुळी आहे, पांढरी मुळी आहे, त्याच्यावर इम्पॉर्टन्स देणं आवश्यक आहे. कारण तुमचं पाणी शोषण, न्यूट्रिएंट शोषण जे आहे हे फक्त या पांढऱ्या मुळीच्या मार्फत केलं जातं. त्यामुळे जर तुम्ही प्रत्येक पीक लावाल तर त्याचा रूट डिस्ट्रीब्युशन स्टडी करणं आवश्यक आहे की याचे रूट कशा प्रकारे जमिनीत वाढतात. याचा अभ्यास केल्याने काय होतं आहे की याचा अभ्यास केल्याने आपल्याला आढळत आहे की आपल्याला झाडाची ग्रोथ होण्याकरता
किंवा मुळांचं चांगल्या प्रकारे वाढ होणं, कारण झाड तुमचं जे काही अन्नद्रव्य घेत आहे त्याचं मेन सोर्स आहे. आपल्याला जसे हात आहे तसं मुळांमार्फत अन्नद्रव्य शोषण केलं जातं. तर आता आपली त्याला रिक्वायरमेंट आहे 50 सेंटीमीटरची आणि आपली जमीन आहे 2 सेंटीमीटर किंवा 10 सेंटीमीटर किंवा 15 सेंटीमीटर. तर नॅचरली त्याचं म्हणजे आपण जसं बोनसाय टाईप करतो त्या टाईपचं झाड राहील आहे तुमचं. म्हणजे झाड राहील पण त्याची पोटेन्शियली आपण त्याचं यील्ड घेऊ नाही शकणार. म्हणजे त्याची जेवढी क्षमता आहे त्या क्षमतेनुसार आपण त्याला जमिनीची लागवड करत नाही. म्हणून अशा परिस्थितीमध्ये जर जमीन तुमची जर हलकी असेल 30 सेंटीमीटर असेल पण त्याची रिक्वायरमेंट 50 सेंटीमीटर आहे, संत्रा लावत असाल तर तुमची रिक्वायरमेंट 60 सेंटीमीटर आहे, सोयाबीन लावत असाल तर त्याचा मुळाचा फैलाव 15 सेंटीमीटरमध्ये आहे, तूर लावत असाल तर त्याच्या मुळांचा फैलाव जवळपास 45 ते 50 सेंटीमीटर आहे. म्हणजे त्याच्या क्रॉपच्या रिक्वायरमेंटनुसार आपण जमीन सिलेक्ट करणं आवश्यक आहे. बाजूच्या शेतकऱ्यांनी केली किंवा मराठे साहेबांनी सांगितली किंवा त्या हॉर्टिकल्चर ऑफिसरनी सांगितली म्हणून सिलेक्शन करू नका. कारण फ्रूट क्रॉप लावल्यानंतर तुम्हाला फायदा आहे की नुकसान आहे 5 वर्षांनी करणार. आणि आजच्या पिरियडमध्ये 5 वर्ष खूप मोठा पिरियड होतो, तुमचे भरपूर पैसे जाते, याच्या सुधारणेला वाव नाही आहे. त्याच्याकरता तुम्ही सॅम्पल घेऊन हे करून 10 ठिकाणी जा. 10 ठिकाणपैकी 1 ठिकाणी जर तुम्हाला प्रॉपर गायडन्स मिळालं तरी चांगलं राहील. नागपूरमध्ये मी आहे, काही प्रॉब्लेम नाही आहे. मी 10 वर्ष पोमोग्रेनेटमध्ये काम केलं, डाळिंबामध्ये तिथे सेंटर मी बनवलं आहे, संत्र्यामध्ये 15 वर्ष काम करतो आहे. त्यामुळे तुम्हाला इथे कोणत्याही फळपिकाची माहिती असेल द्याल तर मी म्हणजे तुम्हाला एक गाईड करू शकतो. यू आर ऑलवेज वेलकम. आणि नंतर जर असं हे एक फोटोग्राफ आहे, हाही महत्त्वाचा आहे. आता हा क्वालिटी दिसते आहे की नाही मला आयडिया नाही आहे. हा जर फोटोग्राफ बघितला तर इथे फक्त 15 ते 30 सेंटीमीटर आहे. हे आमचं डाळिंब म्हणजे डोंगर माथ्यावरचा भाग आहे की तुमची सॉईल डेप्थ नाही आहे आणि तुम्हाला तिथे डाळिंब लावायचं आहे. तर याच्यामध्ये साधं जर तुम्हाला क्लोज स्पेसिंग करायचं आहे, आजकाल सगळे हाय डेन्सिटीबद्दल बोलतात आहे. एक एक खड्डा जर तुमची सॉईल नाही आहे, मी तुम्हाला सांगितलं 50 सेंटीमीटर सॉईल पाहिजे, मग अशा ठिकाणी काय करा, डायरेक्ट चर खोदा, तुमच्या वरच्या 15 सेंटीमीटर माती त्या चरांमध्ये टाका, नसेल तर गाळाची माती आणून टाका आणि त्याच्यानंतर त्याच्यात प्लॅन्टेशन करा. जर तुम्हाला हाय डेन्सिटी करायचं असेल तर चर खोदा, नसेल करायचं तर अशा टाईप खड्डे घ्या. हे तुम्ही जर बघत असाल नुसता मुरुम आहे. तुम्हाला जे सुरुवातीचे फोटोग्राफ दाखवले की डोंगरामध्ये डाळिंबाची लागवड आहे, तर त्याच्या ठिकाणी त्यांनी अशा टाईपचे खड्डे घेतलेले आहे आणि त्याच्यामध्ये डाळिंबाची लागवड केलेली आहे. म्हणजे जी टाईप 4 लँड आहे, तुम्ही सॉईल सुटेबिलिटी क्लासिफिकेशन पर्यंत जर विचार केला तर त्यांनी लिहिलं आहे की या जमिनी लागवडीकरता सोयीस्कर नाही आहेत. अशा जमिनींचा वापर डाळिंब पिकाकरता केलेला आहे. त्याच्यानंतर जिथे वॉटर लॉगिंग खूप मोठ्या प्रमाणात होतो आहे, हा फोटोग्राफ बघा तुम्ही. एक साधा एक म्हणजे बांध घातलेला आहे, म्हणजे सिंगल वरंबा पद्धत म्हणतो आपण त्याला, या वरंबा पद्धत आहे. त्याच्यानंतर सेकंड डबल वरंबा पद्धत आहे आणि खालचा जो सगळ्यात फोटोग्राफ आहे याला आपण बेडिंग सिस्टीम म्हणतो. रुंद वरंबा पद्धत, आजकाल संत्र्यावाले याला इस्रायली पद्धत म्हणतात. ही इस्रायल पद्धत नाही, ही आपणच शोधून काढली आहे 1995मध्ये. मी स्वतः ही इन्व्हेंट केलेली सिस्टीम आहे. पण आपल्याला एक इस्रायलनी 2 वर्ष स्कीम काय दिली, सगळे इस्रायल टेक्निक करतात आहे. बरं, बांध घालतात आहे, इतके चुकीचे बांध घालतात आहे की JCBनी 10 म्हणजे 3-3 फुटाचे बांध घालून राहिले. 3-3 फुटाचे बांध घातले, त्याच्यावर संत्रा लावून राहिले. म्हणजे फॅशन टाईप झालं आहे की बा इस्रायल पद्धतीने 3 फुटाचे बांध घालायचे. आज इथे आम्ही संत्र्याची लागवड पाहतो, 3 फूट बांध घातले, त्याच्यावर झाडं लावलं आहे. आज त्यांची रूट ग्रोथ होऊनच नाही राहिली आहे. रूट ग्रोथ झाली, 1 वर्षानंतर मुळं बांध फोडून बाहेर निघून राहिले आणि आता जोरात हवा आली तर ते झाडं पडून राहिले. म्हणजे एक प्रॉपर 3ऱ्या-4थ्या वर्षी प्रॉब्लेम सुरू झालेला आहे. तर आपल्याला अशा टाईप करायचं नाही. आपल्याला काय करायचं आहे, साधं जिथे कुठे कल्टिवेशन करायचं आहे तिथे तुम्ही चांगलं नांगरण वखरण करून घ्या. एक रिजर म्हणून येतं, रिजर आल्यानंतर फक्त जसं 6 बाय 6 मीटर स्पेसिंग आहे तर त्याच्यामध्ये तुम्ही रिजरनी फक्त माती ढकला आणि जिथे झाड लावायची का डाळिंबा करता सांगतो, जिथे झाड लावायची जागा आहे तिथे फक्त 2 फूट सॉईल जरी डेप झाली आणि दोन्हीकडे चांगला स्लोप उतार घ्यायचा. म्हणजे रुंद वरंबा, जवळपास वरंबा तो 5 मीटरचा वरंबा होईल. जर 6 मीटर स्पेसिंग असेल तर 5 मीटरचा वरंबा घाला. आपण हे इस्रायल टेक्निकमध्ये जे तुम्ही वरंबे घालून राहिले याची मॅक्झिमम विड्थ आहे, म्हणजे रुंदी आहे 1 ते 1.5 मीटर. ही पूर्ण चुकीची पद्धत आहे. तर त्यामुळे तुम्ही प्रॉपर वरंबा पद्धत किंवा जी ब्रॉडबेड फरो आहे त्याचं प्लॅन्टेशन केलं तर ही पद्धत इतकी उपयुक्त आहे. डाळिंबा करताच नाही, कोणतेही पीक तुम्ही जर लावत असाल तर याचे 2 फायदे आहे की तुमची जर शॅलो सॉईल असेल की जमीन फक्त 30 सेंटीमीटर असेल, अशा ठिकाणी वरंबा घातल्यामुळे ऑलरेडी होईल आहे. तर अशा प्रकारे लागवड करा. मी थोडंसं फास्ट घेतो, वेळेचा प्रादुर्भाव आहे आपल्याजवळ. आणि दुसरी गोष्ट म्हणजे अशा टाईपचे बांध घालू नका. अशा टाईपचे बांध घातले आहे त्याच्यावर काडी कचरा टाकलेला आहे.
खालच्या पद्धतीमध्ये चांगल्या प्रकारे बांध घाला. एक फास्ट 2-4 मिनटात घेतो आहे. हे डाळिंबाच्या व्हेरायटी आहे. गणेश आहे, मृदुला आहे, भगवा आहे. 90% कल्टिवेशन भगवाचं आहे आजच्या डेटला. गणेशला वगैरे मार्केट नाही आहे, तर त्यामुळे 90% ठिकाणी भगवा घ्या. याचे 2-3 फायदे सांगतो तुम्हाला. गणेश 5 महिन्यात येतं, भगव्याला 7 महिने लागतात. गणेशमध्ये रोगांचा प्रादुर्भाव कमी आहे, रोगराई काही नाही आहे, झाडाची ग्रोथ चांगली आहे, यील्ड भरपूर आहे. गणेशमध्ये भगवामध्ये कमी आहे. मार्केटमध्ये गेले तर गणेशला मार्केट नाही आहे, भगव्याला मार्केट आहे. त्यामुळे अशा प्रकारे तुम्ही सिलेक्शन करा. आणि हे जसं तुम्हाला सांगितलं हे स्पेसिंग आहे, प्लॅन टू प्लॅन स्पेसिंग, रो टू रो स्पेसिंग. या स्पेसिंगमध्ये एक महत्त्वाचं असं आहे की आज तुम्हाला कोणी किती हाय डेन्सिटी सांगितलं तरीसुद्धा 2 ओळींमधलं अंतर कोणत्याही परिस्थितीत 5 मीटरपेक्षा कमी ठेवू नका. फळपीक कोणतेही घ्या, कारण आजकाल नांगरणी, वखरणी, स्प्रेइंग जेवढे काही ऑपरेशन्स आहेत आणि आजकाल इन्सेक्टिसाईड, पेस्टिसाईडच्या फवारण्यांशिवाय तुम्ही काही करू शकत नाही. अशा परिस्थितीमध्ये झाडाची ग्रोथ जर केल्यानंतर तुम्हाला 2 ते 3 वर्षांनंतर छोट्या ट्रॅक्टरनी फवारणी करणं आवश्यक आहे. तर 2 ओळींमध्ये कधीही अंतर 5 मीटरपेक्षा कमी करू नका. जर 5 मीटरपेक्षा तुम्ही केलं तर तुम्हाला 3 वर्षांनंतर त्याच्यात घुसताच येत नाही. प्लॅन टू प्लॅन. आणि काय आहे की तुम्ही छाटणी फवारणी करणं ते खूप कॉस्टली बिझनेस आहे. छाटणींचे एवढे अंतर निघाले नाही आहे आणि छाटणी करता एक माणूस 100 रुपये प्लॅनचे घेतो. 100 रुपये त्या झाडाची कमाई नाही आहे. त्यामुळे तुम्हाला हाय डेन्सिटी लोक काही जरी सांगत असेल तरी ही गोष्ट लक्षात ठेवणं आवश्यक आहे. प्लॅन टू प्लॅन स्पेसिंग म्हणजे 2 झाडांमधलं अंतर तुम्ही कॉम्प्रोमाइज करू शकता. 2 ओळींमधल्या अंतरमध्ये कॉम्प्रोमाइज करायची गरज नाही आहे. खड्डा खोदल्यानंतर त्याच्यामध्ये शेणखत टाका. आणि हां, हे एक महत्त्वाचं आहे की तुम्ही डाळिंब जर वाढवत असाल तर एक सिंगल स्टेम, डबल स्टेम, तुम्हाला सगळे या भागात संत्रा किंवा बाकी पिकांमध्ये जर माहीत असेल तर त्याच्यामध्ये फक्त एकच खोड राहतं. झाडाचं एकच खोड राहतं. संत्र्याचं, मोसंबीचं, लिंबाचं एकच खोड राहतं. पण डाळिंबामध्ये एक खोड याच्यासाठी नाही राहत की पहिले एक स्टेम बोररचा अटॅक यायचा त्याच्यावर, आणि एकच जर खोड असेल आणि त्याच्यात बोररचा अटॅक झाला तर पूर्ण झाड मरून जात होतं. तेव्हा एवढे केमिकल कंट्रोल नव्हते. त्यामुळे याच्यामध्ये 3 ते 4 स्टेम ठेवतात. 4 दिशेला 4 वाढणारे स्टेम ठेवा. कारण हे जे डाळिंब लावता तुम्ही ते हे झुडपासारखं वाढतं. बेसिकली याला झुडूप पीक म्हटलं जातं. तर हे झुडपासारखं वाढत असल्यामुळे याची छाटणी करणं आवश्यक असतं. त्यामुळे खालून जरी तुम्हाला जवळपास 50 ते 100 तुम्हाला हे फुटवे निघतील आहे, तर तेवढे न ठेवता फक्त 4 जोमदार फुटवे ठेवा. 2-3 किंवा 4 फुटवे ठेवा. त्याच्यावर ठेवण्याची आवश्यकता नाही आहे. आणि एकदा तुम्ही 2 वर्षाचं झाड झालं की फुटवे काढायची हिंमत होत नाही. वाढलेलं झाड आपण कापू शकत नाही. त्यामुळे झाड लहान असतानाच अशा प्रकारे तुम्ही त्याला जर ग्रोथ केली तर फार चांगलं राहिलं आहे. सगळ्यात लास्ट एक महत्त्वाची गोष्ट सांगतो तुम्हाला की आपण जे शेणखताची पद्धत, ही सुद्धा मी शोधून काढलेली पद्धत आहे. आपल्याकडे शेणखताची आता क्वांटिटी खूप कमी झालेली आहे. शेणखताची उपलब्धता नाही आहे. नागपूरमध्ये गेले तर तुम्हाला 1000 रुपये ट्रक शेणखत मिळेल, पण तुमच्या खेड्यामध्ये गेले तर 1000 रुपये ट्रॉलीसुद्धा नाही, 3000 रुपये ट्रॉली शेणखत आहे. आणि शेणखत आपण जे टाकतो, जसं पहिला फोटोग्राफ दाखवला की पूर्ण ढीकच्या ढीक झाडाखाली टाकतो. जमिनीच्या वर किती शेणखत टाकलं त्याची मुळं जी आहे जमिनीच्या खाली 1 फुटावर आहे, तिथे कोणीही शेणखत मिसळत नाही आणि त्याचा काहीही उपयोग होत नाही. आपल्या इथे 47 डिग्री टेम्परेचर जातं आणि हे शेणखत सगळं वेस्ट जातं. त्याच्याऐवजी तुमच्याजवळ शेणखत कमी आहे आणि कुठेही गेले तर 90% शेणखत कुजलेलं राहत नाही. शेणखत आणि कुजलेलं खत म्हणजे आपण ज्याला ह्युमस म्हणतो, याच्यात जमीन आसमानचा फरक आहे. शेणखतामध्ये काहीच राहत नाही. त्याच्यावर प्रक्रिया झाल्यानंतर 3 महिने सडल्यानंतर जे प्रॉडक्ट बनतं त्याला खरोखर आपण खत म्हणतो. पण तसं खत तुम्हाला कुठेही विकत मिळत नाही. तुम्ही स्वतः खड्डे करून खत बनवत नाही आहे. तर अशा परिस्थितीमध्ये असं घ्या किंवा 200 लिटर प्लॅस्टिकचा ड्रम घ्या, त्याच्यामध्ये शेणखत टाका. त्याच्यामध्ये एका बादलीला 10 बादली पाणी टाकून त्याला सडू द्या 4-5 दिवस. 10 दिवस सडू द्या. त्याच्यात तुम्ही ट्रायकोडर्मा, अझोटोबॅक्टर, PSB टाका. तुम्ही मायक्रोन्युट्रियंटसुद्धा याच्यात टाकू शकता. आणि 10 दिवस ढवळल्यानंतर प्रत्येक झाडाला तुम्ही जर हे शेणखत किंवा स्लरी, ज्याला म्हणतो आपण शेणगारा म्हणतो किंवा शेणखताची स्लरी म्हणतो, हिचं जर तुम्ही ॲप्लिकेशन केलं तर तुम्हाला फार एक्सलंट रिझल्ट मिळतात. तर अशा प्रकारे करा. हे एक महत्त्वाचं होतं. बाकी हे वॉटर हार्वेस्टिंग आहे. आणि एक महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे की आज आपण सगळीकडे म्हणतो आपण ड्रीप इरिगेशनच्या थ्रू आपण वापर केला पाहिजे. पण आज काय झालेलं आहे, आपण ड्रीपकडे तर वळलो कारण आपल्याला 100% आता लेबर प्रॉब्लेम आहे, पाण्याचा प्रॉब्लेम आहे. पण ड्रीप करतो आहे, पण आपण खतं जमिनीतून देतो आहे. आणि एक लक्षात ठेवा, खत दिल्यानंतर जर जमिनीत ओलावा जर नसेल
तर ते खत झाडांद्वारे शोषण केलं जात नाही. आपण डायरेक्ट गहू खाऊ नाही शकत, आपल्यालासुद्धा मॉइश्चर लागतं, झाडालासुद्धा अन्नद्रव्य शोषणासाठी मॉइश्चर आवश्यक आहे. आणि ड्रीपचा जेव्हा वापर करतो आपण झाडाखालची जास्तीत जास्त 20 ते 25% जमीन भिजवतो, म्हणजे आपल्या जवळपास 60% जमिनीमधले टाकलेलं खत वाया जातं. त्यामुळे तुम्ही जर ड्रीपचा वापर कराच आणि ड्रीपचा वापर केल्यानंतर तुम्ही ड्रीपच्या मार्फतच खतं पुरवा, म्हणजे फर्टिलायझर, केमिकल फर्टिलायझर जे काही द्यायचे असतील ते ड्रीपच्या मार्फत पुरवणं आवश्यक आहे. हे फोटोग्राफ त्याच्याच करता दाखवलं आहे की हे जसे 2 ड्रिपर आहे आणि खाली फक्त 20% आपण भाग ओला करतो आहे, त्या 20%तले भागातलेच फक्त खतं ॲब्झॉर्ब होतात, बाकी वाया जातात. त्यामुळे ही सिस्टीमचा वापर करा. हे कोणतेही फळपीक लावताना डबल लॅटरल टाका, ही सुद्धा खूप महत्त्वाची सिस्टीम आहे. 2 लॅटरल टाका. एक लक्षात ठेवा, ड्रीपचं बेसिक प्रिन्सिपल आहे थेंब थेंब पाणी आणि कमी मात्रेत पाणी. आता तुम्ही जर 4 आणि 6 तास जर 8 LPHचं जर ड्रिपर वापरत असेल तर हे पूर्ण चुकीचं आहे. इथे जेवढे तुमचे जे ड्रीप इरिगेशनवाले टेक्निकवाले आहे ते पूर्ण चुकीचं सिस्टीम देतात. 8 LPHचे ड्रिपर वापरू नका. नंबर ऑफ ड्रिपर वाढवा, त्यामुळे जास्तीत जास्त भागात ओलावा केला जाईल आहे. हे 2-4 गोष्टी आहे. वेळोवेळी काही प्रश्न असेल तर तुम्ही विचारू शकता. धन्यवाद.